शब्द आमचे कडवट पण सत्याचे साथी. राजकारणाची नाटक इथे उघडून ठेवतो. सन्मान महाराष्ट्र नावाने घडामोडी लिहितो. नमस्कार मित्रांनो, सन्मान महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक 24 कोपर रोड इथे रमेश सुकन्या म्हात्रे ब आणि कोपरगाव मध्ये सौ ज्योती पवन क, शास्त्रीनगर मध्ये सौ वृषाली रणजित जोशी आणि ड मध्ये श्री विश्वनाथ वसंत राणे हे शिवसेना म्हणजे शिंदेची शिवसेना आणि भाजपचे उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले. म्हणजे बघा, 15 तारखेला मतदान आहे. मतदारांनी मतदान केलंच नाहीये आणि हे जिंकले, ते पण बिनविरोध म्हणून घोषित झालं. याचं मागचं कारण काय, तर बाकी पक्षाच्या उमेदवारांची तिकीट मागे घेतली गेली, म्हणजे फॉर्म मागे घेतले गेले. मग जर या सगळ्या पक्षाच्या उमेदवारांना फॉर्म मागेच घ्यायचे होते, तर त्यांनी फॉर्म भरले कशाला, हा प्रश्न उपस्थित होतो. निवडणुकीला किती खर्च येणार आहे हे माहिती असताना फॉर्म मागे घेतले जात आहेत, ते पण उभाटासारख्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाने, त्याच्या पॅनलनी उभाटाच्या मागे घेतले फॉर्म. म्हणजे किती या उमेदवारांवर दहशत असेल असं आपण समजावं का. वरून पक्षाकडूनच भाजप आणि शिंदे सेनेकडे हात मिळवणी झाल्यामुळे हे मागे घेतले गेले का. डोंबिवलीमध्ये आपलं वर्चस्व राखण्यासाठी रवींद्र चव्हाणांनी काही गडबड केले का. कारण मतदारांना मतदान करायला बाकी उमेदवार शिल्लकच नाहीये, म्हणजे बटन दाबायला जायची पण गरज नाही. म्हणजे मतदार जर गेलाच नाही तरी घोषितच झाल्यासारखं होणार. आता नावाला तरी मतदान कशाला घेताय, घोषितच करून टाका. मतदानाचा खर्च, ईव्हीएम मशीन आणणं, तिथं 2-4 होमगार्ड लावणं, पोलीस लावणं, या सगळ्या गोष्टी करून जनतेचा पैसा खर्च करण्यापेक्षा त्यांना निवडणूक आयोगाने आत्ताच घोषित करून टाकावं की मतदान झालेलं आहे आणि हे बिनविरोध निवडून आलेले आहेत, कारण यांच्या विरुद्ध कोणी उमेदवारच नाही. प्रश्नच मिटतो ना. आपलं काय मत आहे मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा की ह्या सगळ्या गोष्टी बघता उद्धव ठाकरेंच्या उभाटाचे लोक सुद्धा जर फॉर्म मागे घेत असतील तर मग लोकशाही शिल्लक राहिले का, हा प्रश्न मनात उभा राहतो. आपलं मत कमेंट करून नक्की सांगा की लोकशाही खरंच जिवंत आहे का भाजपच्या राज्यात. ते कंगना राणावत बोलली होती ना की 2014 नंतर आझादी मिळाली, तसं 2014 नंतर नरेंद्र मोदींच्या राज्यात लोकशाही नव्याने जिवंत झाली का लोकशाहीच राहिली नाही. लोकांची सत्ता, त्यांचं मतदान, त्यांच्या मताची किंमत उरलीच नाही. कमेंट करून
याबाबत नक्की सांगा. परत भेटू नवीन विषयासह. तेवर मी हेमंत कुमार केळकर आपली रजा घेतो.